सावळी गावातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन. अपुऱ्या विकास निधीमुळे गावाचा विकास खुंटला. विविध विकास कामासाठी निधी मागणी. मिरज तालुक्यातील सावळी सोसायटीचे माजी चेअरमॅन कुबेर गणे, सदस्य दीपक कारंडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे, जिल्हा सातारा येथे भेट घेऊन गावातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली आहे. सावळी गाव हे MIDC लगत असल्यामुळे गावची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. शासनाकडून 2011 साली जनगणना झाली होती. या जनगणनेप्रमाणे सावळी गावाची सध्याची लोकसंख्या शासन दरबारी 3000च्या आत नोंद आहे. त्यामुळे गावासाठी जिल्हा परिषद आणि इतर शासनाच्या विभागाकडून येणारा निधी हा अगदी तुटपुंज आहे. त्यामुळे गावातील अनेक विस्तारित भागांमध्ये विकास कामे करणे अवघड झाले आहे. तसेच गावठाण वस्तीमध्ये बरीचशी कामे अपुऱ्या निधीमुळे प्रलंबित आहेत. यासाठी सावळी गावचे सत्ताधारी गटाचे पॅनल प्रमुख कुबेर गणे तसेच ग्रामपंचायत सदस्य दीपक कारंडे, भरतराजे शिंदे या सगळ्यांनी मिळून गावातील विविध विकास कामांचा आराखडा तयार करून तेथील काही कामांचे निधी मिळवण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शक्य तेवढा निधी गावासाठी मंजूर करून तो लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच भविष्यात वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांना भेटून आम्ही गावातील विकास कामांचे निवेदन देणार आहोत. असेच सावळी गावासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न असून आम्ही तो करणार आहोत, अशी माहिती कुबेर गणे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सावळी.